नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शौर्य करिअर अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती आपण प्रकाश टाकणार आहोत। चला, पहिला प्रश्न कोणता आहे तो आपण एकदा बघून घेऊयात। बघा, इथे काय म्हटलंय, भारतातील सर्वात कमी गुलाब ऊड झाडांची घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात कमी म्हटलंय, हे लक्षात राहू द्या, हे जरा गरजेचं आहे। सर्वात कमी तर ती तमिळनाडू मध्ये आहे आणि हे डोक्यातून काढा। गुलाब ऊड हे जे वृक्ष आहे ते वेगळं वृक्ष असतं, गुलाबाचं झाड नाहीये। ओके, सर्वांनी ते कायम लक्षात राहू द्या। आता हे जे वृक्ष असतात यांच्या या वृक्षाचे जी खोड असतात ती खूप कठीण असतात, लक्षात घ्या। आणि हे एव्हरग्रीन वृक्ष असतं, हिरवं वृक्ष असतं। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात। बघा काय म्हटलंय, भारत सरकारने क्रिटिकल मिनरल मिशन अंतर्गत किती कोटींची प्रोत्साहन योजना मंजूर केलेली आहे? ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत जे मिनरल आहेत, मिनरल म्हणजे जे खनिजे आहेत, या खनिजांच्या संदर्भामध्ये ही योजना काम करणार आहे। तर ते जे मानधन आहे किंवा ते जे बजेट आहे ते या योजनेसाठी किती ठरवण्यात आलेलं आहे? तर 1,500 कोटीचा निधी ठरवण्यात आलेला आहे। ते थोडंसं लक्षात राहू द्या। आता पुढे, द चोला टायगर्स अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ ही एक कादंबरी आहे आणि ही कादंबरी एक ऐतिहासिक कादंबरी आहे। ओके, तिचा विषय तसा आहे आणि या ऐतिहासिक कादंबरीचे जे काय लेखक आहेत ते कोण आहेत? तर आमिष त्रिपाठी हे आहेत। हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। आमिष त्रिपाठी गाजलेले लेखक आहेत, म्हणून आपण तो प्रश्न घेतलेला आहे। ओके, त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात। इथे काय म्हटलंय, भारत सरकारच्या खाण मंत्रालयाचे सचिव 2025 पासून कोण आहेत असं म्हटलंय, तर ते पियुष गोयल हे आहेत। ओके, हे पण लक्षात राहू द्या। नेदरलँड कॅडरचे IAS अधिकारी आहेत। ओके, लक्षात राहू द्या। आणि जे 1994च्या बॅचेसचे IAS अधिकारी असलेले हे पियुष गोयल आहेत आणि यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आणि ते कुणाची जागा घेतील? तर ते जागा घेणार आहेत AV कांताराव यांची जागा घेणार आहेत। आणि जे कोणत्या केडरचे IAS अधिकारी होते? तर हे मध्य प्रदेश या केडरचे IAS अधिकारी होते। हे पण लक्षात राहू द्या। कळालं सर्वांना की या मंत्रालयाचे आता ते काय असणार आहेत? तर पियुष गोयल हे सचिव असणार आहेत, सेक्रेटरी असणार आहेत आणि हे जल विभाग जो आहे या विभागाचे काय असणार आहेत? आता सचिव असणार आहेत। त्यांची बदली करण्यात आलेली आहे, हे पण थोडंसं लक्षात राहू द्या। आता या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कुठे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय हे कायम डोक्यामध्ये ठेवायचं। आता त्यानंतर पुढे, ICC वुमन्स ODI वर्ल्ड कप 2025चं उद्घाटन कोणत्या देशामध्ये होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ते जे उद्घाटन आहे मित्रांनो, ते उद्घाटन होणार आहे भारतामध्ये। कुठे? भारतामध्ये कोणत्या राज्यात? तर कर्नाटक राज्यामध्ये। आणि कर्नाटक राज्यातील कोणत्या शहरात? तर कर्नाटकची जी राजधानी त्या शहरामध्ये। मग आता मला तुम्ही पटापट कमेंट करून सांगा की ती राजधानी कोणती आहे। आणि पहिला जो सामना आहे तो भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये होणार आहे, हे पण लक्षात राहू द्या। आणि जर कदाचित असं ठरलं होतं की जर कदाचित या खेळामध्ये जर पाकिस्तानने पार्टिसिपेशन केलं तर हा जो सामना आहे किंवा हे जे उद्घाटन आहे हे उद्घाटन श्रीलंकेमध्ये होईल आणि श्रीलंकेमध्ये कुठे? तर कोलंबिया या ठिकाणी होईल। पण मला तरी वाटते की तसं होणार नाही। ओके, लक्षात घ्या। ओके, आपण आता थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो, ओणम हा एक सण आहे। काय आहे? हा सण आहे आणि या सणाचा सर्वात महत्वाचा दिवस कोणता आहे ते सांगायचंय। हा जो सण आहे, ओणम हा जो सण आहे, हा केरळमध्ये साजरा केला जातो। कुठे? केरळमध्ये। आणि तो जो दिवस आहे तो डेफिनेटली, केरळ म्हणलं की तुम्हाला तिरुअनंतपुरम आठवलं पाहिजे, राजधानी ती केरळची। आणि मग तिरुओणम नावाचं जे काय दिवस आहे हा दिवस महत्वपूर्ण ठरतो। आणि या दिवशी काय केलं जातं? तर पारंपरिक संगीत, नृत्य या ठिकाणी सादर केलं जातं आणि जे काय पौष्टिक आहार आहे तो या ठिकाणी बनवला जातो। जेवण एकदम जबरदस्त, खतरनाक। आणि बघा इथे काय म्हटलंय, NIRF
2025 हा हे काय करतं तर हे एक रिपोर्ट जाहीर करते ही संस्था, ज्याला तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क असं म्हणू शकता. आणि हा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये पहिली फर्स्ट इन्स्टिट्यूट जी काय आहे ती जाहीर केली जाते. मग भरपूर लिस्ट आहेत. ओके, तर यामध्ये इथे पहिल्या नंबरचं जे काय IIT इन्स्टिट्यूट आहे इंजिनिअरिंगचं ते कोणतं तर मद्रास आहे. आणि IITचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट करून सांगा. 2 नंबरला कोण आहे तर 2 नंबरला आहे मित्रांनो बॉम्बे आहे. 2 नंबरला काय बॉम्बे. 3 नंबरला कोण आहे दिल्ली आहे. आणि 4 नंबरला ही कानपूर आहे. ओके, लक्षात आलं. या IIT एकदम फेमस आहेत. 1 नंबरला IIT आहे मद्रास आणि खूप वर्षापासून बरं का. 2025च्या ग्लोबल पीस इंडेक्स जो आहे हा इंडेक्स, ओके, तर या इंडेक्स नुसार या रिपोर्ट नुसार जगातील सर्वात शांतताप्रिय किंवा शांतीप्रिय देश कोणता ठरलेला आहे. 163 देशांची यादी काढली. किती देशांची यादी काढली? 163 देशांची यादी काढलेली आहे. आणि या यादीमध्ये पहिल्या नंबरचं नाव कुणाचं आहे तर आइसलँडचं आहे बघा 1 नंबरचं. 2 नंबरचं आहे आयर्लंडचं. आणि 3 नंबरचं आहे न्यूझीलंडचं नाव आहे 3 नंबर. आणि 4 नंबर जे आहे ते स्वित्झर्लंड असेल. आणि शेवटी आहे ऑस्ट्रेलिया. आणि त्यानंतर लक्षात ठेवा इथे परत जे सिंगापूर जे आहे सिंगापूर, हे सिंगापूर आशिया या खंडामधलं 1 नंबरचा देश आहे. आशिया खंडातला बरं का, जगातला नाही, आशिया खंडातला 1 नंबरचा देश आहे. आणि जो देश शांतताप्रिय आहे. आता शांतताप्रिय म्हणजे तरी काय तर या देशांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालेलं आहे. या देशांमध्ये जी राजकीय व्यवस्था आहे ही राजकीय व्यवस्था चांगल्या पद्धतीची असलेली बघायला मिळते आपल्याला. एकदम चांगल्या पद्धतीने कारभार आहे, वाद नाहीत, काय नाहीत, शांतता आहे. आणि राहण्यासाठी खूप चांगले हे देश आहेत असं गृहीत धरण्यात आलंय. हा 6 नंबरचा देश आहे मित्रांनो. आणि आशिया खंडातला 1 नंबरचा देश आहे. काही जण म्हणतील ह्या 163 मध्ये आपल्या देशाचा नंबर कितवा आहे तर आपल्या देशाचा नंबर 115वा आहे. कितवा नंबर आहे 115वा आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न काय सेकंड लास्ट, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना नामांकन मिळाले, निवड झालेली तर 3 शिक्षकांची निवड झालेली. लक्षात राहील सर्वांना. आणि ही 5 सप्टेंबरला हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला होता. आलं लक्षात. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस असतो म्हणून. आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो. आणि बघा दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते तुम्हाला सांगायचंय. तर हा जो दिवस आहे हा दिवस केला जातो 11 सप्टेंबर या दिवशी. कारण 11 सप्टेंबर 1730 ला मित्रांनो राजस्थानमध्ये एक आंदोलन झालं होतं. आणि जे वन्य भागाच्या संदर्भातलं आंदोलन आहे आणि जे खेजडी नावाचे वृक्ष असतात हे वृक्ष काय करण्यात आले होते तर महाराजा उभय सिंग यांनी काय केले होते त्याच्या सैनिकाला आदेश दिले होते की ते झाडं कट करा राजस्थानमध्ये. आणि त्या लोकांनी आंदोलन केलं होतं. 363 लोक होते मित्रांनो. आलं लक्षात, झाडं वाचवण्यासाठी. आणि म्हणून बिश्नोई समाजाचं महत्वाचं योगदान आहे या वनांच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.